हे गाईज, आज मी तुम्हाला तोंडात विरघळणारा असा तीळ आणि गुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे. तर काय करायचं, एक वाटी गूळ घ्यायचा आणि त्याला बारीक चाकूने कट करून घ्यायचा. एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि पातेलं ठेवायचं वर. गूळ मेल्ट होईपर्यंत वरून एक झाकण ठेवायचं. ज्या वाटीने गूळ घेतलं त्याच वाटीने तीळ घ्यायचे आणि असे खमंग बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं. त्याच वाटीने अर्ध्यातल्या अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे, त्याला पण असे खमंग भाजायचे बारीक गॅसवर आणि आबडधोबड असं वाटून घ्यायचं. एकाचे 2 शेंगदाणे झाले पाहिजेत. आणि नंतर गूळ बघायचं मेल्ट चांगलं झालं आहे का. भाजलेले तीळ घ्यायचे एका मोठ्या भांड्यात, शेंगदाणे टाकायचे, मिक्स करून घ्यायचं आणि गूळ टाकायचं वरून, असं चमच्याने फिरवून घ्यायचं. आणि काय करायचं, जायफूड आणि विलायचीची पूड टाकायची आणि वरून 1 चमचा तूप टाकायचं. असं म्हणजे हाताला चिटकणार नाही गोळा बनवताना. अशा हलक्या हाताने असे गोळे बनवून घ्यायचे. काचेच्या भरणीत भरून ठेवलं तरी चालते.